रामटेक येथील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाळा परिसरात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे। खासगी ट्रॅव्हल्सचा ब्रेक फेल झाल्याने घडलेल्या या अपघातात मोठी दुर्घटना टळली असली तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। पाहूया सविस्तर बातमी। रामटेक तालुक्यातील अंबाळा परिसरात सकाळी खासगी ट्रॅव्हल्स वाहन क्रमांक DD01N 9898 गावात प्रवेश करत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याची धक्कादायक घटना घडली। नियंत्रण सुटलेले हे वाहन थेट विद्युत पोलवर जाऊन आदळलेत। या जोरदार धडकेत 2 विद्युत पोल कोसळलेत तर वीज तारा तुटून परिसरातील वीज पुरवठा काही काळाकरिता पूर्णपणे खंडित झाला। सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने आणि वाहन वेळेत थांबल्यामुळे समोरील डीपीला धक्का बसला नाही। त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि जीवितहानी झाली नाही। मी साक्षी जोशी, मी इथली स्थानिक रहिवासी आहे। खरं तर आज खूप मोठा अपघात होता वाचला। जी पार्किंगची सोय नेहमी बाहेर करायला पाहिजे, आम्ही हे किती दिवसापासून असं म्हणत आहोत। आज एक बस जिनी या पोलला धडक मारली आणि खरं तर त्याच्या मागे मोठी डीपी होती आणि जर त्याला धडक झाली असती तर किती मोठा अपघात झाला असता हे म्हणायचं आहे। खरं तर त्या बसमध्ये प्रवासी होते आणि त्या प्रवाशांना इजा होता वाचली। याच्या बाजूला एक दुकान आहे, त्या दुकानाला सुद्धा धडक झाली असती। समोर घर आहे, आजूबाजूला घरं आहेत, त्याला सुद्धा धडक झाली असती तर किती मोठा अपघात झाला असता हा प्रश्न आहे। आणि पार्किंगची सोय, जरी पार्किंग अंबाळ्यामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये पार्किंगची सोय करायला पाहिजे, पण खरं तर गावाच्या बाहेर पार्किंगची सोय करायला पाहिजे हे वारंवार सांगायला जातं, तरी सुद्धा इथलं प्रशासन कुठेही लक्ष देत नाही। मात्र या अपघातात एक मोपेड स्कूटीचे मोठे नुकसान झाले आहे। गावात मोठ्या वाहनांना प्रवेश नसतानाही वाहने आत कशी शिरतात यावरून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत। गावाबाहेर पार्किंगची सुविधा असतानाही मोठ्या ट्रॅव्हल्सला गावात प्रवेश दिला जात असल्याने नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आज पोल पडले, उद्या जीव जातील का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। अंबाळा परिसरातील कथित जुलमी वसुली बंद करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे। या संदर्भात रामटेक नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश कारामोरे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असल्याची माहिती समोर आली आहे। रामटेकच्या अंबाळा तलाव येथे रामटेक नगरपालिकेतर्फे ज्या पद्धतीने पार्किंगच्या नावाखाली शुल्क आकारणी सुरू आहे, त्यामुळं रामटेकातील नागरिकांचे म्हणा किंवा बाहेरून येणारे, विदर्भातून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अंबाळाला विदर्भाची काशी म्हणलं जाते आणि संपूर्ण विदर्भातून लोक अस्थि विसर्जन आणि इतर धार्मिक कार्यासाठी अंबाळा येथे येत असतात। आणि अशा प्रसंगी रामटेक नगरपालिकेने जर वसुली करणं, तिथे वाहन स्टँडच्या नावाखाली वसुली करणं हे योग्य नाही आहे आणि ही वसुली बंद व्हावी यासाठी आम्ही उपविभागीय अधिकारी रामटेक, मुख्याधिकारी नगर परिषद रामटेक यांना निवेदन दिलं आहे। प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून मोठ्या वाहनांवर बंदी घालावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। तर ही होती रामटेक अंबाळा परिसरातील भीषण अपघाताची धक्कादायक माहिती। प्रशासन आता यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।